पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता सुबोध भावे सरसावलेला आहे। पुणे सोलापुरातील पूरग्रस्तांना मदत करा असं आवाहन सुबोध भावे यांनी व्हिडिओद्वारे केलंय। तसंच शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी व्हिडिओमधून दिलेली आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता सुबोध भावे हा देखील पुढे सरसावलेला आहे। त्यांनी व्हिडिओ तयार करत या पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही सर्व उभे आहोत असं देखील त्याने या व्हिडिओमधून म्हटलेलं आहे। आता या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत। कलाकारांकडून देखील मदत केली जाते। अभिनेता सुबोध भावे हा देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेला आहे। त्याने एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि आपणही मदत करतो, सोबतच सगळ्यांनीच या पूरग्रस्तांना मदत करावी असं आवाहन त्याने या व्हिडिओमधून केलेलं आहे। पुणे सोलापुरातील पूरग्रस्तांना मदत करा असं आवाहन सुबोध भावे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आज आपल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे। सांगली कोल्हापूरला जेव्हा पूर आला होता तेव्हाही आपण सगळे तितक्याच खंबीरपणे उभे राहिलो होतो आणि आजही तितक्याच खंबीरपणे आपण उभं राहणार आहोत। पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे आणि सोलापूरमधल्याही नागरिकांना माझी विनंती आहे। मी सातत्याने या तिन्ही चारही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे। मुख्यमंत्री कार्यालयातल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि माहिती करून घेतोय की आता तातडीची मदत कुठल्या गोष्टींची आहे। आणि जी माहिती मला मिळाली त्यानुसार त्यांना आता चादरी, ब्लँकेट, स्वयंपाकाची भांडी, पाणी आणि ताडपत्री झोपण्यासाठी या गोष्टींची आता तातडीची आवश्यकता आहे। या गोष्टी जर तुम्हाला पुरवायच्या असतील, त्याची मदत करायची असेल तर पुण्यातल्या नागरिकांनी उद्यापासून बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10 ते 7 या वेळेत ती करावी आणि सोलापूरच्या नागरिकांनी तिथे पुना गाडगे अँड सन्स हे जे ज्वेलरीचं दुकान आहे त्या दुकानात तिथे जोशी नावाचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि सोलापुरातल्या नागरिकांनी तिकडच्या पुना गाडगे अँड सन्सच्या दुकानात ही मदत करावी आणि पुण्यातल्या लोकांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे ही मदत आणून द्यावी। आपली मदत तातडीने त्या बाधित गावांपर्यंत आणि आपल्या बांधवांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली जाईल।